मंडळी, मी अशोक देवकते. आज मी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर आहे. काही 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरुवात झाली आणि या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते आणि एक योद्धा म्हणून जे मागील 1 वर्षामध्ये ज्यांचं काम सुरू आहे असे जिंतूर तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर त्यांनी बेमुदत अन्नत्याग करून आंदोलन उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे. उपोषणाचा 3रा दिवस आहे. आपण नेमकी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ की काय एकंदरीत 3 दिवस झालेले आहेत. तब्येत तुमची कशी आहे आणि प्रशासनाकडून कुणी वैद्यकीय अधिकारी किंवा कुणी इथं तुम्हाला येऊन काही चेकअप झालंय का? खरं बघायला गेलं तर आमच्या ओबीसीची गत अशी झाली, आंधळ तळते आणि कुत्र पीठ खाते. कारण संघर्ष करणारे संघर्ष करायलेत, समाजासाठी अहोरात्र लढणारे लढत राहिलेत आणि समाजावर जे कोणी मलिदा खाण्याचा प्रयत्न करायले ते मलिदा खायले. काय कारण समाजात जे लोक समाजासाठी आरक्षण टिकवा म्हणून ज्यांनी आपलं बलिदान दिलं, आज त्यांच्या घरची परिस्थिती काय याची थोडी सुद्धा जाण समाजाला किंवा समाजातल्या नेत्याला कोणाला नाही असं मला या निमित्तानं. तर एकंदरीत तुम्ही आता 3 दिवस झाले, तुमचं रेग्युलर चेकअप जे असतं नियमाप्रमाणे ते झालेलं आहे का इथं? रेग्युलर चेकअप जे शासकीय लोकांकडून किंवा डॉक्टरकडनं तुमचं चेकअप असते ते काय, तुमची तब्येत कशी आहे? आणि उपोषण मी पण भरपूर बघितले, तुम्ही सुद्धा भरपूर बघितले असताल. उपोषण करता हा उपोषणाला बसण्याच्या अगोदर त्याचं वजन, त्याची तब्येत, त्याचा बीपी किती आहे, शुगर किती आहे, हे सगळं तपासलं जातं आणि नंतर तो उपोषणाला बसतो. मला सांगा, अशी कोणतीही पद्धत इथं मी बसताना झाली नाही किंवा वैद्यकीय अधिकारी असताल किंवा हे बाकीचे कोणी असताल, हे ज्या पद्धतीने वेळोवेळी यायला पाहिजे असं कोणतीही सुविधा इथं झाली नाही किंवा आली नाही. बर, म्हणजे रात्री किती वाजता आले होते? तर एकंदरीत मुख्य विषयाकडे मी जातो. तुम्ही जे म्हणताय ओबीसी आरक्षणासाठी ज्या तरुण मुलांनी स्वतःचं आयुष्य गमावलंय, ती जी तुमची मागणी आहे 10 लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी, तुम्ही असं सांगताय की दुसऱ्या कुठल्या तरी समाजाला सरकारने थेट GR काढला आणि तो GR तुमच्याकडे आहे का? आणि त्या GR मध्ये काय लिहिलेलं आहे? तो GR माझ्याकडे आहे, तुम्हाला मी त्याची प्रत दाखवतो. काय तो GR सपशेल आहे असा की नका समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी त्यांच्या समाजाचे जे कोणी बळी गेले त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि त्याच्या घरच्याला एकाला नोकरी भेटली, त्याला आमचा विरोध नाही. त्यांना ज्या पद्धतीने दिले त्याच पद्धतीने माझ्या ओबीसी समाज बांधवाला सुद्धा द्यावं. कारण दोन्ही समाजाची वेदना, ज्याच्या घरचे माणसं मेलेत त्या दोन्ही समाजाची वेदना सारखी आहे. त्याच्यामुळे समाजानं असा भेदभाव करायची गरजच नाही. एकंदरीत आपण TV मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस पाहतो, थेट मुख्यमंत्रीच म्हणतात की मी ओबीसीचं कुणाला देणार नाही किंवा ओबीसीचा हकदार कुणाला बनवणार नाही. पण एकंदरीत ही तुम्ही जी मागणी मांडली आहे, एका बाजूला मराठा समाजाला तुम्ही म्हणताय की दिलं म्हणजे 10 लाख रुपये आणि असं जाहीर केलं किंवा GR आहे, मग हे मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही निवेदन किंवा पुढची हे का करत नाही तुम्ही, की का दाखवत नाही तुम्ही ओबीसीला हे करताय, बोलवताय म्हणून? खरं बघायला गेलं तर मुख्यमंत्री आमच्या मतावर येऊन आमचा ओबीसीचा DNA असं सांगू ओबीसीला जे येड्यात काढलंय ह्या मुख्यमंत्र्यांना. काय सगळं ओबीसी समाज बघत आहे. आमचं गेलं नाही म्हणालाय आणि आमच्या ताटातलं काही राहिलंच नाही. एक तर बघायला गेलं तर 18 पगड समाज आमचा आहे. आमच्या झोपडीमध्ये अगोदर 350 जाती आणि अजून ह्यांचा मोठा उठा आमच्या झोपडीमध्ये जर घातला म्हणण्यापेक्षा ह्यानं घातलायच. आणि आज आमचं ओबीसीचं एवढं नुकसान झालंय की ते शब्दात सुद्धा मी सांगता येणार नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण हे अस्तित्वात नाहीये, संपलंय. सामाजिक असं असेल किंवा शैक्षणिक आरक्षण असेल, हे सगळ्या दृष्टिकोनातून ओबीसीला घेण्यात आले आणि त्याचा सर्व जर कोणी नुकसान केलं असेल किंवा जिम्मेदार जर कोणी असेल तर वैयक्तिक हे सरकार आहे आणि हे सरकार ओबीसीच्या मुळावर बसलेलं सरकार आहे, एवढं मात्र या निमित्तानं मला सांगायचं. तर एकंदरीत तुमची जी मागणी आहे, किती असे तरुण मुलं आहेत जी ओबीसी आरक्षणासाठी ज्यांनी स्वतःचं हे केले? तुमच्याकडे आकडा कितीच आहे टोटल? माझ्याकडे सर्व आकडा आहे, त्यांच्या सर्व नोंदी आहेत. जवळपास 16 ते 17 लोक आहेत अधिकृत. तसं बघायला गेलं तर FIR मध्ये पोलीस स्टेशनला तशा पद्धतीने FIR मध्ये नोंद आहे, कलेक्टर ऑफिसला नोंद करायला गेलेली. तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा ओबीसीचा एखादा जर माणूस गेला
आरक्षण टिकवण्यासाठी. त्याचा अर्ज करायला जरी गेलो कलेक्टर ऑफिसला, तिथे अर्ज घ्यायला सुद्धा ओबीसीचा माणूस नाही. म्हणजे अशी परिस्थिती एकंदरच ओबीसी समाजाची आहे. बरं, एका बाजूने विधानसभेत अधिवेशन चालू होतंय, दुसऱ्या बाजूने पवन करवरनी इथं जिंतूरमध्ये उपोषण सुरू केलंय. हे काय गणित? खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रानं बरेच उपोषण बघितले असतात, पण माझं सुद्धा हे पहिलं उपोषण आहे. मी सुद्धा या महाराष्ट्राला दाखवून देईन की माझ्यासारखा प्रामाणिक माणूस जर उपोषणाला बसला तर नक्कीच तो नका GR काढल्याशिवाय माघार घेत नाही. हे बी मी या सरकारला दाखवून देईन. ज्या आपण जिल्ह्यातून बोलताय त्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत किती लोक आहेत? ह्या जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर जवळपास 2 ते 3 लोक आहेत. बरं, मग त्या 3 लोकांना कुणी तिथल्या प्रतिनिधी असतील, पालकमंत्री असतील, कुणी त्यांच्या कुटुंबांना भेट दिली की सांत्वन केलंय किंवा काही शब्द वगैरे दिलेला आहे का? आता परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे आपण ज्या तालुक्यात ज्या विधानसभा मतदारसंघात आहेत, मी काय म्हणतोय त्याच्यामध्ये एका बी ठिकाणी या पालकमंत्र्यांना जाऊन सांत्वर पण भेट तरी दिली आहे का? आजपर्यंत कुठं भेट दिली नाही किंवा कुठं काय जाऊन त्या घरच्याची परिस्थिती काय, ज्या घरचा करता धरता माणूस आज गेलाय, समाजासाठी ज्याने आपलं बलिदान दिले, अशा ठिकाणी जाऊन या पालकमंत्र्यांना पालकमंत्री म्हणून काय केले हे जाऊन त्यांना तुम्ही विचारा. अजून एका ठिकाणी भेट दिली नाही याची खंत नक्कीच माझ्या मनात आणि आमच्या सगळ्या ओबीसीच्या मनामध्ये नक्कीच आहे. आंदोलनाची पुढच्या दिशा कशी असेल? कारण की आता दिवसेंदिवस तुम्ही जसं आंदोलनाचा तुमचा दिवस वाढेल, तब्येत खालावली जाणार तुमची 100% उद्या 4थ्या दिवसापासून, तर मग हे पुढचं काय तुमचं नियोजन त्याचं? खरं बघायला गेलं तर आज 3रा दिवस उपोषण म्हणजे काय असते हे मला जाणीव आहे. याच्या अगोदर नव्हती, पण आता मी ज्या पद्धती तुम्हाला बोलतोय मला अक्षरशः त्रास होते, डोकं दुखते, चक्रा येतात. काय नक्कीच उद्या काय होईल हे काही सांगता येत नाही. तर तुम्ही जे बघायले सगळे समाज बांधव आहेत काय, आज ते बसलेत, उद्या जिंतूर बंदची हाक त्यांनी दिली काय. त्याच्यामुळं उद्याचं मी तुम्हाला आज नाही सांगू शकत, पण या शासनाला नक्की तुमच्या मार्फत एवढं सांगू शकतो की हे आंदोलन चिघळण्याच्या अगोदर, समाज रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर जर यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर नक्कीच आम्ही या सरकारचं स्वागत करू. यापुढं आता हे जे तुमचे मित्रमंडळी जे बुलढाणा जिल्ह्यातून आले, सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून मित्र कंपनी आलेली आहे, जर हे आंदोलन चिघळलं किंवा चिघळू नये यासाठी तुम्ही वैयक्तिक काय सांगाल कार्यकर्त्यांना? ऐकून घ्या, मी कायम रोडवर येऊन संघर्ष करणारा माणूस आहे, लढणारा माणूस आहे. पण आम्ही रोडवर येऊन, ओबीसी समाज रोडवर येऊन भांडणं तंटे करून काही होणार नाही हे जेव्हा लक्षात आलं, त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गाने का होईना हे सरकार आम्हाला काही देते का, हे प्रामाणिक प्रयत्न आता माझा आणि आमच्या ओबीसी समाजाचा आहे. आता संविधानिक मार्गाने जरी हे सरकार ऐकत नसेल तर नक्कीच उद्या काय होईल हे काही सांगता येत नाही. पण मी तर समाजाला नक्कीच सांगेल की शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन पुढे करू किंवा पुढे नेऊ. पाठीमागच्या 8 ते 10 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही काही पीडित कुटुंबांना भेट दिली, ज्या तरुणांनी आत्महत्या केली, तर त्यांना तुम्ही काहीतरी आर्थिक मदत देऊ केली असं बऱ्याच ठिकाणी बातम्या आल्या. तर मग ते कुठल्या पद्धतीने तुम्ही म्हणजे पुढे नेणार? एका बाजूने सरकार तुम्हाला काही देत नाही, तुम्ही वैयक्तिक निधीतून केलं का कसं ती गोष्ट? खरं बघायला गेलं तर माझा वाढदिवस होता आणि मी असं ठरवलं की बाबा अवांतर खर्च न करता ज्या समाजानं आपल्याला एवढं नाव दिले, एवढी प्रसिद्धी दिली, त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही प्रामाणिक भावना मी डोळ्यासमोर ठेवून, सरकार देईल न देईल त्यांचा विषय, पण मी माझ्या कमाईतून, मी माझ्या स्वतःच्या खिशातून समाजाला काहीतरी देणं लागते म्हणून मी प्रामुख्याने देणार आहे. याच्या पुढे सुद्धा मला जी काही मदत करता येईल ती मी समाजाला करणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष ज्या पीडित कुटुंबाला भेट दिली, ज्या मुलांनी आत्महत्या केली, त्यांच्या आई वडिलांसोबत तुम्ही थेट समोरासमोर बोललात, आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, ती एक भावना तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त कराल इथं समाजासमोर किंवा तरुणांना काय सांगाल? खरंच बघायला गेलं तर ज्या घरचा करता धरता एकुलता एक पोरगा गेले, कोणाचा भाऊ गेलाय, कोणाचे वडील गेले, कोणाचा करता धरता माणूस गेलाय, त्या घरच्याची खंत मी माझ्या शब्दातून व्यक्त करू शकत नाही, त्या आईची व्यथा मी माझ्या शब्दातून मांडू शकत नाही, त्या वडिलाची काय एका आपला मुलगा म्हणून जे भवितव्य त्याने बघितलं होतं, जे आपला आता मला सांगा त्याचा मुलगाच गेला, एकुलता एक मुलगा गेला, त्या वडिलांनी कोणाकडे बघून जीवन जगायचं काय? पण एक समाज म्हणून आमची मी मात्र नक्कीच त्या घरची काळजी घेणार आहे, एवढं मात्र या निमित्तानं तुम्हाला सांगतो. सर काय नाव तुमचं? माझा विशाल बुधवार. काय समाजाची जी मागणी आहे आता
ओबीसी समाजाला हे जे उपोषण त्यांनी तिसरा दिवस आहे ते म्हणतात की प्रशासनाकडून हवं तसं विचारपूस होत नाही किंवा कुठला प्रतिसाद नाही, तर त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त व्हाल? ओबीसीच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये बरं ज्यांचं बलिदान दिलंय अशा कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाचं जेव्हा निधन होतं तेव्हा ते कुटुंब उघडं येण्याचं काम त्या ठिकाणी होतं. त्यामुळे प्रशासनाने आणि शासनाने तात्काळ या गोष्टीची नोंद घेऊन अशा कुटुंबात 10 करोडमध्ये रास्त मागणी आहे. त्या मागणीसाठी कर्वजी जे आता बसलेत उपोषणला त्याला पाठीमागून आम्ही सगळेजण आलेलो आहोत. एक ओबीसी बांधव म्हणून आणि आमच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून कुटुंबातला प्रमुख माणूस जेव्हा जातो तेव्हा कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडतं. नक्कीच त्याच्याकरता शासनाची तात्काळ दखल घ्यावी. यांच्या उपोषणात कितवा दिवस नाही वाटतं? तिसरा. तात्काळ याची दखल घेऊन उद्या यांचं अजून प्रकृती खराब होऊ नये याची काळजी घेऊन काहीतरी मार्ग काढावा असं आम्हाला वाटतं. आता शासकीय अधिकारी कुठल्या किटनी जातात येतात, म्हणजे तुमच्या समोरून जाता येतात का? समोरून. कुठल्या प्रकारे काही प्रतिसाद नाही? नाही काहीच नाही. शासकीय अधिकारी असा जाते, असा वापस येते, इकडं ढुंकून सुद्धा बघत नाही. काय त्या अधिकाऱ्याला आता मी बोललो असतो पण त्या पद्धतीनं मला बोलायचं नाही. पण अधिकारी म्हणून त्यांचं एक कर्तव्य आहे इथं आपल्या दारामध्ये समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी. कुणीतरी बसलंय. प्रशासन म्हणून नका आपल्याकडे काही ते आशेनं आम्ही इथं बसलो आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. नक्कीच मी आणि माझा समाज सगळं बघत आहे अशा पद्धतीने हे सरकार आमच्या ओबीसी समाजाला वेगळी वागणूक द्यायले याचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो. धन्यवाद. तर हे होते पवन करवर. उपोषणाच्या 3 दिवस झालेले आहेत. प्रशासनाकडून हवी तशी त्यांची विचारपूस होत नाही किंवा दखल घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय नाव आहे तुमचं? सचिन विठ्ठल सानप. बरं. काय कशासाठी तुम्ही इथं आंदोलनाला बसलेला आहे? तुमच्या काय मागण्या आहे? आमच्या ओबीसी समाजाला आरक्षण व आवाज येतो? काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे सुनील जायभाई. बरं. काय विषय काय तुमचा? हे बघा, आम्ही पवन भाऊ सोबत तिथे बसलेलो आहे एका निमित्ताने. कारण जे आरक्षण म्हणजेच ओबीसी समाजाने आरक्षणामध्ये जे बलिदान दिले त्या बलिदान दिलेल्या व्यक्तींना सरकारकडून एक आपलं शासकीय नोकरी आणि प्रत्येकी 10 लाख रुपये त्यांना अधिक आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने हे योगदान करावे. बरं. काय सरकारचा प्रतिनिधी किंवा काय 3 दिवसामध्ये सरकारची प्रतिक्रिया सध्या तरी काय नाही. आजचा जो उपोषणाचा 3रा दिवस आहे, अजून तरी सरकारने जसं पाहिजे तसं काहीतरी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. जर अजून काही दिवसात प्रतिक्रिया दिली नाही तर अजून हे उपोषण अजून तीव्र होईल आणि याचा परिणाम साहजिक आहे की ओबीसी समाजामध्ये अजून बदल घडून येईल. आणि आज पवन भाऊ जसे बसलेले आहे उपोषणाला, उद्या चालून त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी आम्ही सुद्धा उपोषणाला बसू आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये हे उपोषण चालूच राहील जोपर्यंत ओबीसी समाजाला ज्यांनी बलिदान दिले, आपलं जीवन गमावलंय, त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे आणि शासकीय नोकरीमध्ये सरकारने त्यांना एक नियुक्ती भेटलेली पाहिजे. त्याशिवाय तुम्ही हे आंदोलन किंवा तुमचा लढा थांबवणार नाही? हा सर, या कारण आम्ही ओबीसी समाजासाठी लढत आहे आणि आम्हाला म्हणजेच आमच्या ओबीसी समाजाला एक 10 लाख रुपयापर्यंत मदत, जेणेकरून त्यांचं पूर्ती आर्थिक जीवन जे सुसंगत जाईल आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण कमवणारा माणूस जर गेला म्हटल्यानंतर साहजिकच गोष्ट आहे की परत त्यांच्या घरामध्ये एक कमवणारा माणूस नसणार आहे आणि नसल्यामुळे सरकारने त्यांच्या परिवाराकडे पाहिलंच पाहिजे. हे आमच्या पवन भाऊ तर्फे उपोषणाला बसल्याच्या प्रमुख मागण्या आहेत. काय नाव आहे सर तुमचं? माझं गजानन दराडे. काय एकंदरीत काय मागणी तुमची? मागणी एकच आहे की माझा मेवणा होता कुमार नारायणगाव यांनी मागील 8-9 महिने झाले सुसाईड केलं होतं ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यामुळे. हां, तर आणखीन सरकारचं 8-9 महिने झाले काही कसली मदत पण नाही आहे किंवा घरी पण नाही आलं, म्हणजे काहीच नाही आहे. त्याच्यामुळं पवन भाऊंनी भेट दिली. त्याच्यानंतर पवन भाऊंनी आम्ही विचार केला की मदत मिळण्यासाठी
आमच्या 2 मागण्या आहेत. एक कुटुंबाला 10 लाख रुपयाची आर्थिक मदत व एक पात्र व्यक्ती शासकीय नोकरी. तरी पण 3 दिवस झाले आज अन्नत्याग करून सरकारची व इथली जिंतूरच्या तहसीलदार वगैरे यांची काही प्रतिसाद नाही आहे. एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करावे. घरातला व्यक्ती आहे तुमच्या, घरातला एक एकुलता एक हां. कारण काय असतं, अडचणी काय हा. असतात की घरातला व्यक्ती गेल्यानंतर काय एकुलता एक मुलगा आणि आई वडिलांची परिस्थिती आता काय कशा पद्धतीने? एकुलता एक मुलगा होता, 4 बहिणी आहेत, 4 बहिणीचे लग्न झाले होते. तर जेव्हापासून तो गेला तेव्हापासून आई वडिलावर खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तरी पण सरकार याची काही गांभीर्याने घेत नाही आहे. आणि आई वडिलांचं भविष्य देखील भविष्य तर त्याच्यावरच होतं. एकुलता एकच होता, म्हणजे जमीन वगैरे 1-1.5 एकरच आहे आणि तोच शिक्षण करून आणि खाजगी नोकरी करून म्हणजे पैसा वगैरे देत होता. पण आता सध्या तर 8 महिने झाले सरकारने काहीच नाही आहे. काय नाव आहे? माझं नाव भगवान श्रीहरी बंडगर. मी पवन भाऊ सोबत आलेला आहे. जवळपास 3 दिवस झालेले आहेत. पवन भाऊ अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी बसलेले आहेत. प्रमुख फक्त 2च मागण्या आहेत. ज्या ओबीसी समाजासाठी आरक्षण टिकाव्यासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिलेलं आहे त्या व्यक्तीला 10 लाख रुपये आणि शासनाने त्यांना त्या घरातील एक सदस्य जो असेल तो नोकरीला घ्यावा. या खाली ह्या 2 मागण्यासाठी पवन भाई या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जसं मराठा समाजाला ह्या BJP सरकारनं GR काढलेला आहे, तो GR ओबीसी समाजासाठी काढावा. आणि विशेष म्हणजे या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकरांना आमची नम्र विनंती आहे. आता पावसाळी अधिवेशन चालू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही हा जर मुद्दा उचलला तर चांगली गोष्ट आहे. तर मेघना दिदी आणि हे तहसील का निवडण्याचे कारण फक्त काय आहे माहीत आहे का? या जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्यामुळं मेघना दिदीला तात्काळ समजेल की बाबा हा विषय आहे. आणि आतापर्यंत त्या गावामध्ये मेघना दिदी त्या कुटुंबाच्या भेटीला सध्या गेलेले नाहीत. याचं दुःख आहे ओबीसी बांधवाला. ह्याची तुमच्या मीडियाच्या माध्यमातून माझी दिदीला विनंती आहे, तुम्ही तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ तुम्ही GR काढावा आणि या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि नोकरी सहकार्य करावं हीच विनंती आहे. काय नाव तुमचं? माझं नाव रुक्माजी लवटे. माझी प्रशासनाला एकच विनंती आहे. आज 3रा दिवस आहे उपोषणाचा, तरी प्रशासन हे आरोग्य सुविधा असेल किंवा उपोषणकर्त्याची तब्येत कशी आहे याची पण काळजी घेतच नाही तर नाही. पण ज्या 2 मागण्या आहेत, प्रमुख मागण्या, लवकरात लवकर प्रशासनाने ही जबाबदारी घ्यावी, अन्यथा हे उपोषणाच्या आंदोलनात रूपांतर होईल. ही प्रशासनाने जबाबदारी घ्यावी, एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने एवढी विनंती हे करा. धन्यवाद. काय नाव तुमचं? माझं नाव अभिषेक सुभाष सोनूने. मी लोणारहून इथं आलो आहे. आता वास्तू पाहता हा जो माझा पवन भया मित्र आहे आणि बुलढाणा जिल्हा, तर मी कॉल केला होता काय झालं बॉकस झालं तिथं माहीत झालं. मग त्याच्यानंतर आम्ही सर्व गाडी करून मित्रमंडळीत आलो. आणि आता हा जो मंडप इथं आहे, जर या 2 दिवसात जर इथल्या कर्मचाऱ्यांनी जर नोंद नाही घेतली तर हाच मंडप इथं चौकात अडवला जाईल. आणि पुढची तयारी चालू आहे. कट करा, आता परत सुरू करा.